जलसंपदा विभागामधील अधिकारी कर्मचारी यांना चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी। पदनामात बदल करून व पदोन्नतीची साखळी कमी करण्यात यावी। सर्वांना जशास तशी जुनी पेन्शन लागू करण्यात यावी। गोदावरी मंडळास स्वायत्त करीत असताना वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयात करण्यात यावे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपांच्या प्रतीक्षा सूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी। जिल्हा परिषद मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे समावेशन मृदा व जलसंपदा विभागामध्ये करण्यात यावे। अशा अनेक मागण्या घेऊन जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने चौथ्या दिवशी जलसंपदा विभाग अमरावती येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून मागण्या घेऊन कर्मचाऱ्यांनी पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू अशी प्रतिक्रिया यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी निलेश सहदेवराव धाकडे, जलसंपदा विभाग अमरावती येथे कार्यरत आहे। तुम्ही पाहत असाल की आमचे हे मागे जेवढेही कर्मचारी बसलेले आहे हे लिपिकवर्गीय कर्मचारी आहे। दिनांक 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आमचं कामबंद आंदोलन होतं आणि आता 23 तारखेपासून ते अद्यापपर्यंत आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे। म्हणजे सही न करता याआधी जे 16 ते 23 पर्यंत होतं हे सही करून काम बंद आंदोलन होतं, परंतु आता सही न करता सर्व लिपिकवर्गीय हा ऑफिसच्या बाहेर आहे ते बेमुदत काम बंद आंदोलन। आता या आंदोलनाचा प्रमुख उद्देश म्हणजे असा की चौथ्या वेतन आयोगापासून जो लिपिक वर्ग आहे, जो प्रशासनाचा कणा मानला जातो, ज्याच्या भरोशावर सगळे जी.आर. निघतात, सगळे काही निर्णय घेतले जातात आणि जवळपास हा एकमेव असा वर्ग आहे, कामगार वर्ग आहे शासनातला, प्रशासनातला, की जो सकाळी 10 वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत सतत कार्यरत होता आणि ऑफिसमध्ये एका जागी बसलेला असतो। तर अशा या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यावर चौथ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे की त्याच्या वेतनाच्या ज्या त्रुटीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे वेतन वाढीच्या असतील किंवा बाकी गोष्टी असतात, सतत दुर्लक्ष झालेलं आहे। त्याचप्रमाणे लिपिक हा शब्द कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, एक प्रकारचं कसं आहे, तर कनिष्ठ शब्द किंवा लिपिक शब्द म्हटला एक प्रकार त्या दृष्टिकोनातून त्या कर्मचाऱ्याकडे पाहिलं जाते, म्हणून त्याच्या पदनामामध्ये सुद्धा बदल व्हावा अशी आमची या आंदोलनाच्या दृष्टीने मागणी आहे। त्याचप्रमाणे जे पदोन्नतीचे स्तर आहे, जलसंपदा विभागाचा जर विचार केला तर 5 स्तर आहे, तर ते पदोन्नतीचे स्तरसुद्धा कमी होऊन ती त्रिस्तरीय पदोन्नतीचा आमचा मागण्या पूर्ण झाल्यास बघा, सद्यस्थितीत आम्ही प्रशासनाला निवेदने दिलेली आहे, मागण्या पोहोचवलेल्या आहे, आमचे प्रतिनिधी मंत्रालयातसुद्धा आहे, परंतु आता सद्यस्थितीत कसं प्रशासनाने किंवा शासनाने आमच्या जर या गोष्टीची दखल जर घेतली नाही तर याही पुढे हे आंदोलन मग पुढचं म्हणजे तीव्र स्वरूप घेईल असं सांगायचं आहे।